अवैध देशी विदेशी मद्य विक्री वाहतुकीवर, अवैध धाब्यांवर व अवैध बनावट विदेशी मद्य निर्मिती केंद्रांवर केलेल्या धडक कारवाईत 66,05,097 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर अधीक्षक भाग्यश्री जाधव, उपअधीक्षक SR पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 8 जुलै 2025 आणि 23 जुलै 2025 रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क माळशिरस यांच्या कार्यालयाने अकलूज तालुका माळशिरस आणि मौजे चौभे पिंपरी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यांवर धाड टाकून 30 स्पिरिट गोवा राज्य निर्मित 153 विदेशी मद्य, 89 बनावट विदेशी मद्य तसेच विदेशी मद्याची 1300 बनावट लेबले, 1500 बुचे, रिकाम्या बाटल्या सील करण्याचे 2 सीलिंग मशीन, 2 दुचाकी वाहनांसह एकूण 4,04,310 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। तसेच 3 आरोपींवर कारवाई करण्यात आली। या विभागाकडून सदर कालावधीत अवैध मद्य विक्री करणाऱ्या आणि मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या हॉटेल आप्पाश्री ढाबा होडगी तालुका दक्षिण सोलापूर, हॉटेल याराना ढाबा तालुका दक्षिण सोलापूर या ढाब्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून 18 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई निरीक्षक RM चौरे, जयंत पाटील, OV घाटगे, राकेश पवार, पंकज कुंभार, सचिन भवड, दुय्यम निरीक्षक SD कांबळे, नागरे, सुखदेव सिद्ध, सचिन शिंदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक भूमकर, मुकेश चव्हाण, मोहन जाधव, नंदकुमार वेळापुरे, देवीदास चौधरी, विनायक काळे, कपिल स्वामी, महिला जवान शिवानी मुंडे, दीपाली सरगर, वाहन चालक दीपक वाघमारे, सानप मारुती जडगे यांनी पार पाडली।